सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड होणार अशी सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रीय अध्यक्षांची निवड प्रक्रिया 15 ते 20 दिवसात होणार अशी सूत्रांची माहिती आहे। अजित पवारांच्या अपघाताची एआयबी चौकशी करतंय असं प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सांगण्यात आलंय। केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडूंनी चौकशीचे आदेश दिलेत असं पटेलांनी म्हटलंय। एआयबी ही स्वतंत्र संस्था परदेशातील यंत्रणांची मदत घेऊ शकते। वैमानिक किंवा विमानाचा दोष असेल त्याची चौकशी होईल असं प्रफुल्ल पटेलांनी स्पष्ट केलंय। अजितदादांच्या विमान अपघातावरून प्रफुल्ल पटेलांची ही प्रतिक्रिया आहे। विमान दुर्घटनेमधील सत्य समोर आलं पाहिजे। या पलीकडे कोणती चौकशी करण्याची समिती असेल तर त्याची सुद्धा मी मागणी करेन, पण चौकशीचे सर्वाधिकार एआयबीला आहेत असं पटेल यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलेलं आहे। अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल लवकरच समोर येणार आहे। बारामती विमान दुर्घटनेप्रकरणी नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांची प्रतिक्रिया आहे। या विमान दुर्घटनेमध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला होता। Crash investigation is going on. Investigation is going on, and very soon we will have the preliminary report of the investigation. नरेश अरोरांच्या कंपनीचे डायरेक्टर आणि सुनेत्रा पवारांची काल बैठक झालेली आहे। बैठकीला पार्थ पवार आणि जय पवार सुद्धा उपस्थित होते, तर नरेश अरोरा देखील बैठकीला उपस्थित असल्याची माहिती आहे। नरेश अरोरा हे डिझाइन बॉक्स या राजकीय सल्लागार कंपनीचे संस्थापक आहेत। अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांचा धक्कादायक कारनामा। अजितदादांकडील अल्पसंख्याक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्रांचं परस्पर वाटप करण्यात आलं। प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांचा हा गंभीर आरोप आहे। अजितदादांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा जाहीर झालेला असताना सुद्धा शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। मध्ये यांना टीईटी लागू होत नाही, याच्यावर आरटी लागू होत नाही, म्हणजे आरटी मार्फत जे प्रवेश मिळतात ते लागू होत नाही। पदोन्नती जी असते त्या प्रक्रियेत सुद्धा यांना ते नियम लागू नाही आहेत। आणि काही हॉस्टेल असतात, ग्रांटेड हॉस्टेल असतील, लॅबोरेटरी असतील, शाळा महाविद्यालय जे असतील त्याचं नूतनीकरण असेल किंवा इतर बाकीच्या सुविधा असतील त्यासाठी यांना कोट्यवधींचं अनुदान मिळतं। तर ह्या लोकांना एवढी लाज नाही की आपण 3-4 दिवस थांबावं, आठवडाभर थांबावं, 10 दिवस थांबावं, परंतु कोणाच्या परमिशनने आणि कोणाच्या आदेशानुसार हे प्रकरण झालेले यावर राज्यातील मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री असतील, संबंधित मंत्री सुनेत्राताई असतील याच्यावर चौकशी होणं खूप गरजेचं आहे आणि या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणं खूप गरजेचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल दिल्ली दौरा केला। दिल्ली दौऱ्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची त्यांनी भेट घेतली। सदिच्छा भेट असल्याची देवेंद्र फडणवीसांची माहिती आहे। फडणवीसांचा आठवड्याभरामध्ये दुसऱ्यांदा दिल्ली दौरा झाला। एक महत्त्वाची बातमी, मनसेची सकाळी 10 वाजता एक महत्त्वाची बैठक होणार आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थावर ही बैठक होईल। मराठी भाषा दिनाच्या नियोजनासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे।